व शिक्षणाविषयी आस्था असणारे होते. त्यामुळे त्यांनी बाबासाहेबांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. त्यासाठी त्यांनी आभार व्यक्त केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जवळचे सर्वात जवळचे मित्र म्हणजे पुस्तके. ते पुस्तकात खूप रमायचे. वाचनामुळे मनाचे चिंतन करण्याची सवय झाली. कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्तुंग ज्ञान व अखंड वाचन यामुळे ते भारतीय राजघराण्याचे शिल्पकार झाले. या नशिबी होता अंधार त्यांनी दिले प्रकाश, त्यांच्या नशिबी होता अंधार त्यांना दिला प्रकाश. किती उपकार मानावे बाबासाहेब तुम्ही लिहिले भारताचे संविधान. किती उपकार मानावे बाबासाहेब तुम्ही लिहिले संविधान. आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. आपल्याला या दोन थोर व्यक्तींच्या कार्याची विचारांची माहिती मिळाली. कवी विंदा करंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने, त्यागाने व सेवेने प्रेरित होऊन आपण शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प करूया व आपल्या परिसरातील एकही विद्यार्थी शालाबाह्य राहणार नाही यासाठी प्रयत्न करूया. हेच आपल्याकडून त्यांना खरे अभिवादन ठरेल. जय हिंद, जय भारत. काढून त्यांनी समाजासाठी देशासाठी प्रचंड कार्य केले. सत्यशोधक समाजाची स्थापना केली. विधवा विवाहास प्रोत्साहन दिले. अनाथालय काढले. सर्वांनी शिकावे या तळमळीने अहोरात्र झटले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून मिलिंद वसतिगृह कॉलेजची स्थापना केली. वसतिगृह निर्माण करून विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय केली. पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही असा त्यांनी आपल्याला संदेश दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. या दोन व्यक्ती आपल्यासाठी गिरस्तंभ आहेत. यांना मनपूर्वक अभिवादन करून माझे 2 शब्द पूर्ण करते. जय हिंद. धन्यवाद. समीक्षा. यानंतर आभार प्रदर्शन स्नेहल करेल. सर्व शिक्षकवृंद उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आमच्या वर्ग शिक्षकांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच इयत्ता 6वीच्या वर्गाच्या वतीने तुमचे आभार मानते व आजचा कार्यक्रम संपूर्ण झाला असे अध्यक्षांच्या वतीने जाहीर करते.